नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा महाडीबीटी स्कॉलरशिपचे एक अपडेट देणार आहोत। याच्यामध्ये सर्वात प्रथमचा अपडेट आहे की याची जी शेवटची तारीख आहे अर्जाची ती आहे 30 नोव्हेंबर 2025। कशासाठी? रिन्यूअलसाठी। ओके, आणि ज्यांना कोणा नवीन अर्ज केला असेल किंवा नसेल त्यांना सुद्धा 30 नोव्हेंबर 25 ही तारीख आहे। या तारखेच्या आत आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, हे ऍप्लिकेशन करायचे कसं, 2025 साठी महत्त्वाचे कुठले बदल या स्कॉलरशिप मध्ये झालेले आहेत, वेबसाईट मध्ये झालेले आहेत आणि प्रोसेस कशी राहणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। नवनवीन कंटेंट आपल्या चॅनलवर येतच असतं, स्कॉलरशिपचे अपडेट येतच असतात आणि त्या मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब असणं अत्यंत गरजेचं आहे। चला, विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक। सर्वप्रथम पहा, आपण महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो। इथे आल्याच्या नंतर याचं जे URL आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईट वरती येऊ शकता। तुम्ही तुमचं लॉग इन क्रिएट केलंय असं आपण पकडून पुढची प्रोसेस चालू करूया। बघा, तुम्ही तुमचं ID आणि पासवर्ड इकडे फिलअप करा। त्यानंतर जो काही कॅप्चा कोड तुमच्या समोर दिलेला आहे तो कॅप्चा कोड एंटर करा आणि लॉग इन हिअर या बटनाला क्लिक करा। इथं जसं तुम्ही क्लिक करता तर तुम्ही ह्या होम पेजला रिडायरेक्ट होता। आणि या वर्षीपासून आता इथे दोन ऑप्शन यायला लागलेत। अगोदर डायरेक्ट तुमचं प्रोफाईल दिसत होतं, आता ते बंद झालेलं आहे आणि त्याऐवजी सिलेक्ट अकॅडमिक इयर असं दोन ऑप्शन पाहायला मिळतात। आता याच्यामध्ये पहा, 24-25 आणि 25-26 अशा दोन कन्सेप्ट आहेत। ज्यांना कुणाला 24-25 चा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा राहिलाय त्यांना 24-25 निवडायचे आणि सबमिट करायचे, म्हणजे तो मागच्या वर्षीचा फॉर्म ते भरू शकतात। किंवा ज्यांना नवीन म्हणजे या वर्षीचा फॉर्म भरायचा 25-26 चा, त्यांना 25-26 निवडायचे आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचे, म्हणजे तो या वर्षीचा फॉर्म भरू शकतो। तर चला आपण सबमिट करून पाहूया। आता पहा, तुमच्या समोर एक इम्पॉर्टंट नोटीस आलेली। नोटीस काय सगळ्यात पहिले समजून घेऊया। पहा, डिअर ऍप्लिकंट, फॉर दी बोथ फ्रेश अँड रिन्युअल ऍप्लिकेशन इज मॅन्डेटरी टू फॉर ऍप्लिकंट टू इन्शुअर दॅट देअर प्रोफाईल इज 100% कंप्लीट बिफोर प्रोसिडिंग। म्हणजे तुम्हाला कुठलाही स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल तर तुमचं प्रोफाईल हे 100% कंप्लीट असणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्ही कुठलाही फॉर्म भरू शकत नाहीत असं सांगितलं। ओके बटनाला क्लिक करा, म्हणजे आपल्या लक्षात आलेल्या ह्या गोष्टी। आता इथं पहा, तुमचं प्रोफाईल सध्याच्या स्थितीत आता इथं ह्या ऍप्लिकंटचं 30% कंप्लीट आहे। आता तुमचं जे काय कंप्लीट असेल ते दिसेल, किंवा तुम्ही जर काहीच प्रोसेस केली नसेल तर तुम्हाला 0% असं इथं सरळ सरळ दिसेल। तर सर्वप्रथम तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत। इकडे प्रोफाईल सेक्शन आहे, या प्रोफाईल सेक्शन मध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचे, म्हणजे तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसेल। किंवा तुम्हाला इथं यू हॅव नॉट फिल्ड युअर कम्प्लीट प्रोफाईल डिटेल्स, प्लीज क्लिक हिअर टू कम्प्लीट। आता इथं क्लिक केलं तरी तुम्ही तुमच्या प्रोफाईलला रिडायरेक्ट होता, किंवा प्रोफाईलला क्लिक केलं तरी रिडायरेक्ट होता। चला, क्लिक हिअरला आपण क्लिक करूया। परत पहा, तुमच्या समोर काही रिअप्लायचे काही नियम इथे समोर दाखवलेले आहेत। ते नियम इथे आपण पाहू शकतो, हे आपण ऑलरेडी वाचलेत, याच्यामध्ये कुठलेही चेंजेस नाहीत, त्याच्यामुळे सरळ सरळ ओके बटनाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम पहा, आता तुम्ही प्रोफाईल मध्ये आलेला आहात आणि प्रोफाईल मध्ये तुम्हाला बेसिक एक 6 स्टेप्स याच्यामध्ये ऍप्लिकेशनच्या दाखवलेत, ज्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, ऍड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, करंट कोर्स, पास्ट क्वालिफिकेशन आणि हॉस्टेल डिटेल। याचबरोबर पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा तुम्ही हे जे ऑप्शन पाहता याच्यामध्ये तुमच्या आधारशी लिंक जी माहिती आहे ती पूल झालेली, त्याचा सगळा डाटा तुमच्या समोर दिसतोय। आणि आता राहिलेला रिमेनिंग डाटा तुम्हाला इथे भरायचा आहे। जसं की आता इकडे पहा, इथे जे मॅन्डेटरी गोष्टी आहेत त्याच तुम्हाला भरायच्या, ज्या मॅन्डेटरी नाहीत त्या नाही भरल्या तरी चालतात। जसं की पहा, इथं मोबाईल नंबर हा तुम्हाला फिल करावा लागेल, कारण इथं रेड ॲस्टरिस्क दिलंय, म्हणजे हे भरणं तुम्हाला मॅन्डेटरी आहे, आवश्यक आहे। त्याचबरोबर ऍप्लिकंट फुल नेम, आता तुमचं मार्कशीट नुसार 10वीच्या किंवा TC नुसार तुमचं फुल नेम तुम्हाला भरणं गरजेचं आहे। ज्याच्यामध्ये जर सरनेम प्रथम असेल तर तुम्ही सरनेम टाका, किंवा फर्स्ट नेम असेल तर फर्स्ट नेम टाका। मेजॉरिटी हे सरनेमच फर्स्ट असतं, त्या पद्धतीने माहिती भरून घ्या। त्यानंतर पॅरेंट किंवा गार्डियन मोबाईल नंबर, आई किंवा वडिलांचा मोबाईल नंबर द्या, हवा असेल तर भावाचा, चुलत्याचा वगैरे सुद्धा नंबर देऊ शकता। आता बघा, मॅरिशियल स्टेटस मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये मॅरिड, अनमॅरिड, डिवोर्सी आणि विडो। तर याच्यामध्ये तुमचं जे लागू असेल ते ऑप्शन तुम्ही इकडे निवडू शकता। त्याचबरोबर तुम्हाला रिलीजन मध्ये पण काही ऑप्शन पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम वगैरे आहेत। तर तुम्हाला याच्यापैकी जो तुमचा रिलीजन, तुमचा धर्म आहे तो धर्म निवडा।
त्याचबरोबर कॅटेगरी. आता तुम्हाला कॅटेगरी सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप ही ओपन होत असते. तर तुमची जी कास्ट असेल ती कास्ट निवडायला विसरू नका. जसं की तुमची जर ओबीसी कास्ट असेल तर ओबीसी निवडा, किंवा ओपन असेल ओपन निवडा, एससी असेल एससी निवडा, किंवा एसटी असेल तर एसटी निवडा. हे निवडल्याच्या नंतर तुमची जी कास्ट असेल ती या ऑप्शन मधून तुम्हाला निवडायची आहे. त्याचबरोबर इथं डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आहे का, येस किंवा नो हे दोन ऑप्शन निवडायचे आहेत. त्याच्यापैकी असल्यास आपण एस निवडणार आहोत आणि त्याच्या संदर्भातची सगळी माहिती इथे भरणार आहोत. जसं की कास्टचा नंबर, कुठल्या जिल्ह्यातून ही इश्यू झाली, त्याच्यावरती अर्जदाराचं काय नाव आहे, ती कुठल्या अधिकाऱ्याने सक्षम अधिकाऱ्याने दिली आहे, आणि तो कागद आपल्याला इथे जेपीजी PDF या स्वरूपामध्ये 15 ते 256 KBच्या आत अपलोड करायचं आहे. त्यानंतर इश्युइंग डेट म्हणजे हे सर्टिफिकेट दिले कधी, अशा पद्धतीने माहिती भरायची. आता इथं माझं कास्ट जनरल असल्यामुळे मी ही माहिती भरणार नाही. तुमची जी कास्ट असेल त्यानुसार तुम्ही माहिती भरा. उत्पन्नाला पण सेमच, तुमचं जे उत्पन्न असेल ते तुम्हाला इकडे मॅन्युअली सर्टिफिकेटवर पाहून एंटर करायचंय. इन्कम सर्टिफिकेटला एस करून त्या संदर्भात ही रिलेटेड माहिती भरायची. सर्टिफिकेट देणाऱ्याचं अपलोड करायचं सर्टिफिकेट, नंबर, इश्यू डेट आणि कुणी इश्यू केलंय त्या अधिकाऱ्याचं पद इथं मेन्शन करायचंय. सेम डोमासाईलसाठी तुम्हाला सेमच प्रोसेस करायची आहे. त्याचबरोबर इथं पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्स, याच्यामध्ये जर तुम्ही नोकरदार असाल तर येस, अदरवाईज नो करा. आणि जर अपंग असाल तर तुम्ही एस किंवा नो करा. जर अपंग असाल तर अपंगासाठी एक ॲडिशनल स्कॉलरशिप असते, त्याचा सुद्धा एक सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल. आणि इथं सध्या जर तुम्ही नाही असाल तर नाही आपण निवडू शकतो. आधार बँक डिटेल्स मध्ये पहा, इथं इज युअर आधार लिंक्ड बँक अकाउंट ए जनधन युअर अकाउंट और डज नॉट हॅव ए लिमिट ऑन विड्रॉल और डिपॉझिट. म्हणजे तुमचं अकाउंट छोटं असेल, जो की जनधन युवा मध्ये उघडलं असेल तर तुम्हाला इथे नो करायचंय, किंवा जर त्याला कुठली लिमिट नसेल तर येस करायचं आहे. तर आपल्याला कुठली लिमिट नसल्यामुळे आपण एस करूयात. त्याचबरोबर आपल्या बँकेचा अकाउंट नंबर IFSC कोड टाकूयात, ज्याने की आपल्या बँकेचं नाव फेच होईल आणि ही माहिती आपली सेव्ह होईल. जर तुम्ही बँकेचा अकाउंट नंबर नाही टाकला तरी सुद्धा चालतो. जो आधार नंबर असेल त्याला लिंक जी बँक आहे त्याच्यावरती तुमचे पैसे येतात. आता आपण ऍड्रेस इन्फॉर्मेशन या सेक्शन मध्ये जाऊयात. इथे आल्याच्या नंतर तुमचा जो काही पत्ता असेल तो इथे तुम्हाला बाय डिफॉल्ट दिसेल. आणि हा पत्ता जर सारखाच पत्ता म्हणजे परमनंट आणि टेम्पररी सारखाच असेल तर एस ला क्लिक करून सेव्ह करा, म्हणजे हा पत्ता तुमचा सेव्ह होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला अदर इन्फॉर्मेशन मध्ये आई आणि वडिलांचं नाव भरायचं, ज्याच्यामध्ये इथं आपण आईचं आणि वडिलांचं नाव भरूयात. त्यांचं ऑक्युपेशन म्हणजे ते काय करतात, जसं की मजुरी, शेती, नोकरी, याच्यापैकी जो ऑप्शन असेल सुटेबल तो निवडा. त्याचबरोबर इज सॅलराईड म्हणजे तो नोकरदार आहे का, जर असेल तर येस निवडा, अदरवाईज नो निवडा. सेम आईसाठी सुद्धा अशाच पद्धतीने निवडायचे आणि सेव्ह या बटनाला क्लिक करायचे, म्हणजे तुमची एक अदर इन्फॉर्मेशन क्लिअर होऊन जाईल. आता येऊयात आपण करंट कोर्समध्ये. आता करंट कोर्समध्ये गंमत पहा मित्रांनो, की याच्यामध्ये आपली जी डिटेल्स आहे ती आपल्याला फिल करायची, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही एक बेसिक कन्सेप्ट आहेत. जसे की आता इथं तुमचं कुठल्या वर्षी ऍडमिशन झालेल्या कोर्सला तो कोर्सचं वर्ष निवडायचं. फॉर एक्झाम्पल चालू असेल तर 2025 आणि मागचा असेल तर 24, किंवा त्याच्या अगोदरचा असेल तर तुम्ही पाहिजे त्या वर्षी इथं निवडू शकता. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट स्टेट म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये तुमचं ऍडमिशन आहे ती माहिती भरा. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट, आणि इथं माझं बीड डिस्ट्रिक्ट आहे, तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते निवडू शकता. त्याचबरोबर तुमचा तालुका आणि तुम्ही काय शिकतात ते. जर एखादा विद्यार्थी 12वी शिकत असेल तर इथं 12वी निवडूया, किंवा एखादा विद्यार्थी जर अंडर ग्रॅज्युएट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर त्याच्यानुसार आपल्याला ही डिटेल्स निवडायची आहे, भरायची आहे. त्याचबरोबर स्ट्रीम म्हणजे तो कुठल्या स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घेतलंय, जसं की आर्ट असेल, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, अशा पद्धतीची जी तुमची स्ट्रीम असेल तर ते तुम्ही इकडे सरळ सरळ निवडू शकता. एक बेसिकली मी एक स्ट्रीम निवडली. त्याचबरोबर तुमचं जे कॉलेज असेल त्या कॉलेजच्या नावाची एक यादी तुमच्यासमोर इथे पाहायला मिळते. तर याच्यामध्ये तुमचं जे कॉलेज असेल त्याला तुम्ही इथं निवडायला विसरू नका, इथं कॉलेज तुमचं निवडून घ्या. त्याचबरोबर कोर्स नेम म्हणजे तुम्ही कशाला ऍडमिशन घेतलंय तो कोर्स निवडा. त्यानंतर इयर ऑफ स्टडी म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला आहात का सेकंड इयरला का थर्ड इयरला, त्यापैकी जे वर्ष असेल ते निवडा. त्याचबरोबर तुमचं हे शिक्षण पूर्ण झालंय का चालू आहे, त्यासाठी कम्प्लिटेड और परस्युइंग ऑप्शन आहे तर ते निवडा. माझं परस्युइंग असल्यामुळे मी म्हणजे चालू असं निवडतोय. त्याचबरोबर याची ऍडमिशनची तारीख जी कुठली असेल ती तारीख तुम्हाला इकडे निवडायची आहे. आणि फीस, जी फीस तुम्ही भरली ती टाकायची. आता इथे गोंधळ करू नका, बरेच कॉलेजचे नियम असे असतात की फीस भरल्यानंतरही
0 टाका असं सांगतात. त्यामुळे आपण फीस किती टाकायची हे कॉलेजवाल्याला विचारा किंवा तारीख कुठली निवडायची हे सुद्धा विचारा. त्याचबरोबर बोनाफाईड का ऍडमिशन पावती अपलोड करायची हे सुद्धा विचारा आणि ते इथं अपलोड करून घ्या. त्याचबरोबर तुमचं ऍडमिशन कोणत्या कॅटेगरीमध्ये झालंय हे इथं तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही SC ST मध्ये असाल, OBC मध्ये असाल तर तुम्हाला ते ऑप्शन दिसेल, पण आता मी ओपन मध्ये असल्यामुळे मला फक्त ओपनच ऑप्शन दिसतंय. त्याचबरोबर मोड म्हणजे रेग्युलर किंवा डिस्टन्स मोड आहे, तर इथं माझा रेग्युलर असल्यामुळे मी रेग्युलर निवडतोय आणि सेव्ह या बटनाला क्लिक करून माझी डिटेल्स मी सेव्ह करणार आहे. अशा पद्धतीने आपण करंट कोर्स डिटेल भरलेली आहे. आता येऊयात पास्ट क्वालिफिकेशन. आता पास्ट क्वालिफिकेशन मध्ये पहा मित्रांनो, की जर तुम्ही 11वीला ऍडमिशन असेल किंवा 12वीला असेल किंवा ग्रॅज्युएशनला असेल. आता फॉर एक्झाम्पल आपण ग्रॅज्युएशन पकडून चालूयात. मग ग्रॅज्युएशनच्या आधी माझं शिक्षण काय झालं असेल, जे की 10वी आणि 12वी, तर मला इथं 10वी आणि 12वीची डिटेल्स भरावी लागेल. किंवा माझं जर 11वीला ऍडमिशन असेल तर त्याच्या अगोदरचा वर्ग म्हणजे मला फक्त 10वीचीच माहिती इथं भरायची आहे. तर इथं आपण चला भरूयात. इथं 10वीचं आपण लेवल निवडलेली आहे 10वीचं. त्याचबरोबर इथं कम्प्लिटेड, तुमचं स्टेट, तुमचं डिस्ट्रिक्ट, तालुका, तुमच्या कोर्सचं नाव आणि युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर रेग्युलर ऍडमिशन कधी झालंय, आता हे मी एक अंदाजे टाकतोय. त्यानंतर तुमचा सीट नंबर काय होता त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथं भरायची. त्यानंतर तुम्ही कोणत्या महिन्यात पास झालात ते भरा आणि मार्क्स किती मिळाले ते पण इथं फिल करा. त्यानंतर व्हॅलिडेट मार्कशीटला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही भरलेली डिटेल जर बरोबर असेल तर तुमच्या समोर एक मार्कशीट ओपन होईल आणि डिटेल जर चुकली तर तुम्हाला अपलोड मार्कशीट नावाचं एक ऑप्शन पाहायला मिळेल. आता इथं डिटेल्स ही बरोबर नसल्यामुळे त्यांना इथं अपलोड मार्कशीट नावाचं एक ऑप्शन दिले. ही माहिती भरून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पास्ट क्वालिफिकेशन भरून घ्या. पुढे बोलूयात आपण हॉस्टेल डिटेलमध्ये. आता हॉस्टेल डिटेलमध्ये ही हॉस्टेल डिटेल आहे कोणासाठी, जो व्यक्ती हॉस्टेलला राहतो किंवा रूम करून राहतो त्याच्यासाठी हॉस्टेल डिटेल हे सेक्शन आहे. किंवा जो व्यक्ती हॉस्टेलवर राहत नाही, घरून जाणं येणं करतो, त्यासाठी डे स्कॉलर नावाचं ऑप्शन आहे, ते घेऊन तुम्ही सेव्ह करू शकता. पण तुम्हाला हॉस्टेल संदर्भात तुमच्या कास्टला जर एखादी स्कीम असेल आणि त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हॉस्टेलर मात्र निवडायला विसरू नका. आणि तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, त्याचबरोबर तालुका अशा पद्धतीची माहिती निवडा. त्यानंतर तुम्ही हॉस्टेलमध्ये कुठे गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट, पेईंग गेस्ट, रेंटेड हाऊस अशा पद्धतीच्या ऑप्शनमध्ये जिथे राहता ते ऑप्शन निवडा. त्याचबरोबर जर तुम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहत असाल तर तुमच्या जागा मालकाचं नाव तुम्हाला इथे फिल करायचंय. त्याचबरोबर ॲड्रेस, पिन कोड, तुम्ही कधीपासून राहता त्याची तारीख आणि तुमच्याकडे मेस अवेलेबल आहे का तिथे तुम्हाला, तर त्या असेल तर यस निवडा, अदरवाईज नो निवडा. आणि तुमचं रेंट म्हणजे किती रेंटल आहे तुम्हाला मंथली, 3000, 4000, 5000 इकडे अमाऊंट मेन्शन करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचं रेंट ॲग्रीमेंट सर्टिफिकेट अपलोड करा आणि सेव्ह या बटनाला क्लिक करा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं एक प्रोफाईल तयार करून घ्यायचे, सेव्ह करून घ्यायचंय आणि तिथून पुढे ऑल स्कीमला जायचंय. इथं आल्याच्या नंतर तुम्ही जे कुठली कास्ट असेल, जे कुठलं तुमचं डिपार्टमेंट असेल, ज्याला ऍडमिशन असेल त्याच्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिपच्या स्कीम इथे अवेलेबल असतात. आता जर मी BSc शिकत असेल तर मला डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन ही स्कीम आहे. मग त्याच्यामध्ये मी इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज या शिष्यवृत्तीला क्लिक करणार आहे आणि सर्चच्या बटनाला क्लिक करणार आहे. आणि आता याला अप्लाय याला क्लिक करून मी ही स्कॉलरशिपचा फॉर्म सबमिट करणार आहे. मग आता तुमचं ऍडमिशन कशाला आहे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्यानुसार कोणतं डिपार्टमेंट येतं मी तुम्हाला सांगाल. आणि स्कॉलरशिप संदर्भात तुम्हाला जर कुठलीही आणि कसल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगत चला. आणि त्या टॉपिकवरती लवकरात लवकर व्हिडिओ बनवून देणं, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे माझं काम आहे. या संदर्भात किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्कॉलरशिप बद्दल काय अडचणी असतील तर तुम्ही टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिप संदर्भात तुम्हाला ही जी माहिती मी सांगितली ही कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या गरजू व्यक्तीपर्यंत किंवा गरजू मित्रापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.